हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर कावेरी. आज तुमच्यासोबत जो सध्याचा ट्रेंडिंग टॉपिक आहे, बेबी फूड जे रेडीमेड मिळतात बाजारामध्ये ते अवॉइड करायचे का त्याच्याबद्दल बोलणार आहे. तर जनरली बेबी फूड्स हे आपल्याला बाजारामध्ये रेडीमेड एकदम रेडी टू ईट मिळतात. फक्त थोडंसं गरम पाणी मिक्स करा आणि इट इज रेडी टू ईट असं असतं. तर वर्किंग ममाज असतात, खूप साऱ्या बिझी असतात, त्यांना हा ऑप्शन खूप जास्त सोयीस्कर पडतो. त्याच्यासाठी ते हे ऑप्शन आत्मसात करायचा प्रयत्न करतात. म्हणजे ज्याने त्यांना असं वाटतं बाळाला पोषणही मिळतंय आणि वेळच्या वेळी बाळ खातंय. आणि जे रेडीमेड फूड प्रोडक्ट असतात ते तुम्ही ऑब्झर्व कराल, बाळ हे खूप जास्त चवीने खातं ऍज कम्पेअर टू होम कुक्ड फूड. म्हणजे तुम्ही घरात तेच तुम्ही त्याला पेस्ट द्या, तो नाही खाणार. परंतु हेच तुम्ही बाजारातलं काही फूड प्रोडक्ट द्या, नाचणी सत्व द्या, ते बाळ खातं. तर असं का, याचा तुम्ही कधी विचार केलाय का? त्याचं उत्तर असं, तर बाजारामध्ये जे रेडीमेड प्रोडक्ट मिळतात त्याच्यामध्ये खूप जास्त ऍडेड शुगर असते, फ्लेवर्स असतात, वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स असतात. त्याच्यामुळे बाळाला ते चविष्ट लागतं आणि बाळाला ते खावंसं वाटतं. परंतु आपल्या घरच्या जे फूड असतं त्याच्यामध्ये सगळे हेल्दी न्यूट्रिएंट्स आपण टाकायचा प्रयत्न करतो. कमी तेल किंवा तुपात करतो. साखर अजिबात टाकत नाही, मिठाचं प्रमाण खूप कमी ठेवतो. त्यामुळे बाळाला हे काही आवडत नाही आणि रेडीमेड फूड ह्याच्या कम्प्लिटली अपोजिट असतात. परंतु रेडीमेड फूडचा आपल्या बाळाच्या शरीरावरती खूप जास्त वाईट परिणाम होत असतो. त्याच्यामध्ये खूप जास्त शुगर असल्याने बाळ एका तऱ्हेने स्वीट पदार्थांचा ऍडिक्ट होत जातं. त्याला त्याची सवय लागते. बाळाच्या टेस्ट बर्डला जे जास्त चांगलं लागतं बाळाला ते खावंसं वाटतं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, बाळाला त्याच्या खाण्यापेक्षा आपल्या ताटातल्या खाण्यामध्ये फार इंटरेस्ट असतो. का? कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळ्या कलरचे पदार्थ त्याला पाहायला मिळतात आणि ज्या वेळेला आपण त्याला एक दोन घास भरवतो त्यावेळेला ते जास्त त्याला चविष्ट लागतं. कारण त्याच्यामध्ये आपण भरपूरसे मसाले टाकलेले असतात, चवीसाठी जास्त मीठ असतं किंवा साखर असते. असं वेगवेगळ्या प्रकारे आपण स्वतःला खाण्यासाठी करतो. परंतु लहान मुलांची डायजेस्टिव्ह सिस्टीम तेवढी जास्त स्ट्रॉंग नसते. त्यामुळे बाळाला आपण बाहेरचं कोणतंही खाद्य द्यायला टाळलं पाहिजे. म्हणून जे रेडीमेड फूड पॅकेट्स असतात, जसे की सेरेलॅक असतात, रेडीमेड नाचणी सत्व असतात किंवा अजून फूड प्युरीज असतात, फ्रूट प्युरीज असतात, या सगळ्यामध्ये काही प्रमाणामध्ये लीडचं प्रमाण आढळून येतं. तसेच एक्स्ट्रा ऍडेड शुगर आढळून येते आणि हे बाळाच्या शरीरासाठी हानिकारक असतं. म्हणून शक्य तितक्या प्रमाणामध्ये आपलं होम कुक फूड बाळाला द्या. त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स ऍड करायचा प्रयत्न करा, जेणेकरून बाळ हेल्दी राहील आणि तुमच्या बाळाला कसलाही त्रास होणार नाही. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.